नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आता मोहोळ तालुक्यातल्या कामती या गावातील अभय सराटे या आमच्या तरुण शेतकरी मित्राच्या डाळिंबाच्या बागेमध्ये बसलो आहे. खरं तर अभय यांनी एकूण 2 एकरावर जवळपास 850 झाडांची लागवड करत आपल्या त्या ठिकाणी डाळिंबाच्या शेतीमध्ये पहिल्याच वर्षी अतिशय ताकदीची बाग त्या ठिकाणी आणली आहे. खरं तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी बागाची सेटिंग करून देखील आत्ता ही बाग ज्या परिस्थितीमध्ये ते चित्र अतिशय देखणं अतिशय सुंदर आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं कष्ट दाखवणारं चित्र संपूर्ण बागामध्ये पाहायला मिळतं आहे. नेमकं या बागेचं नियोजन त्यांनी कशा पद्धतीनं साधलं, त्यामध्ये त्यांना कशा पद्धतीनं कुणाची मदत झाली, या संपूर्ण गोष्टींची चर्चा करण्यासाठी आपण खरं तर आता त्यांच्यासोबत बसलो आहे. अभयराज, तुमचं महाराष्ट्र माझामध्ये अगदी मनापासून स्वागत. खरं तर 850 झाडं आहे ती, जिथं जिथं नजर टाकल तिथं तिथं साईज सारखी दिसते आणि कलर अतिशय देखणा दिसतोय. अतिशय चांगली बाग प्रचंड मेहनतीतून आणले आणि हे सगळं करत असताना तुम्ही मला आता बागेतनं फिरताना तुमचा संघर्ष देखील सांगत होता. खरं तर पहिली प्रतिक्रिया मला ही घ्यायची आहे की ह्या बाग इतक्या चांगल्या पद्धतीची आल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया काय, मनात काय वाटते शेतकरी म्हणून, आणि मग त्यानंतर पुढे नियोजनाकडे जाऊया. नाही, आता ही बाग ह्या टेजची बघून आम्हाला खूप आनंद वाटतंय, समाधान वाटते. बागेत आल्यावर असं एवढे फळ बघून आणि कलर वगैरे सगळे व्यवस्थित बघून खूप आनंद होतोय आम्हाला. समाधान वाटते आता बागेत बसल्यावर. समाधान आहे. हो. खरं तर मला मगाशी सांगत होता की बाग सुरुवातीला धरली त्यावेळेला वातावरण खराब होतं आणि कळधारणा सेटिंग ही तर थोडासा त्रास झाला. कशी होती परिस्थिती, तिथून मग पुढे कसं आला? जेव्हा मी बाग धरली तेव्हा ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस, असं वाटत होतं की कळी धरते का नाही, पूर्ण ड्रॉप होती, नरकळी निघत होती. त्यामुळं ही प्लॉट सेटिंग होते का नाही ह्याची काळजी खूप वाटत होती. पण आम्ही सरांनी जसं मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने आम्ही तंतोतंत जशी औषध सांगितली त्या पद्धतीने आम्ही करत गेलो. त्यामुळं आम्हाला चांगली सेटिंग भेटली आणि आता साईज बी चांगली मिळत आहे. खरं तर त्या काळामध्ये सेटिंग गळू नये किंवा जी कळी लागते ती पूर्ण सेटिंग त्याचं तयार व्हावं यासाठी काय केलं तुम्ही? जसं सरांनी सांगितलं आम्हाला की 2 स्लरी सोडा, ती स्लरी सोडली. नंतर त्यांचं गर्भा सुपर आम्ही वापरलं. नंतर खोडकिडा वगैरे म्हणजे कुठलाही थ्रिप्सचा माव्याचा अटॅक होऊन शिटाउट फायटरचं तिला फवारणी घेतल्या आणि खळीला कुठली बुरशी लागू नये म्हणून आम्ही त्याचा फायटरचं आपलं न्यूटी फोर्स त्याचं आम्ही सांगितलं तसं सरांनी स्प्रे घेतला आम्ही. त्यामुळे आम्हाला हे चांगलं माल सेटिंग होऊन आता ह्या टेजला माल चांगला दिसतो. मालाची साईज वाढावी, सेटिंग झाली ठीक आहे. आता सेटिंगच्या बाबतीतल्या वगैरे सगळ्या ज्या पुढे टेक्निकल गोष्टी आहेत त्या तुमच्यापेक्षा मी जास्त भोसले साहेबांना विचारणार आहे, कारण त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालंय. पण ही लागलेली सेटिंग जी होती त्याच्यामध्ये साईज यावी चांगली, याच्यासाठी तुम्ही काय नियोजन घातलं, कसं काम केलं? आता सेटिंग झाल्यानंतर सरांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही बुधनबन आणि एलडी ग्रो याचे बेसल डोस खाऊन भरली. त्यामुळे आम्हाला साईजला चांगला फरक पडला आणि साईजसाठी जम्बो सायझर अतिशय उत्कृष्ट प्रोडक्ट ते आम्ही त्याचे 2-3 स्प्रे झाले. त्यामुळे साईजला आम्हाला चांगला खूपच 1 नंबर रिझल्ट भेटला आम्हाला प्लॉटला. आणि सरांनी सांगितलं त्या पद्धतीने 1-2 स्लरी बी सोडली. त्यामुळे आम्हाला साईज आता एवढं साईज फळ असून बी साईज चांगली भेटत आहे. आता झाडाला खरं तर पहिल्या वर्षीचं झाड आहे पण फळ खूप जास्त आहे. किती फळ आहे ती हा पहिला प्रश्न. त्याला जोडून दुसरा प्रश्न की याच्यामध्ये या फळात विरळणी करावं असं वाटलं नाही का? त्याबद्दल काही चर्चा झाली का? नाही, विरळणी करायची होती पण पेपर मारल्यामुळं लक्षात आलं नाही एवढी विरळणी करायची. त्यामुळं विरळणी करायला वेळच भेटला नाही. आणि सुरुवातीला कसं होतं, सेटिंगला अडचण आल्यामुळं विरळणी करावं असं वाटलं नाही आणि भरपूर सेटिंग होती. त्यामुळे आम्ही तशीच ठेवली. त्यामुळे साईज बी चांगली भेटली. प्रत्येक झाडाला कमीत कमी 100च्या आसपास फळं आहेत सगळ्या झाडांना. खरं तर एक्सपोर्टिंगच्या संदर्भात पण तुम्ही मगाशी बोलत होता की एक्सपोर्टिंग साईज आली आणि एक्सपोर्टिंगला मला मगाशी सरांकडून बागत फिरताना माहीत झालं की ही जी साईज आहे तुमच्या हातातली किंवा ही साईज आहे या म्हणजे सगळ्या आदर्श साईज आहेत. म्हणजे आपल्याला असं वाटतं की डाळिंबाच्या बागेमध्ये डाळिंबाची साईज जितकी मोठी तितका शेतकऱ्याचा फायदा. पण त्यांनी मला ज्या मगाशी मेजर गोष्ट सांगितली की स्थानिक इथलं मार्केट आणि एक्सपोर्टिंगचं मटेरियल याच्यामध्ये फरक आहे. एक्सपोर्टिंगला अति मोठी साईज चालत नाही. ही जी माझ्या हातामध्ये दिसते ती साईज म्हणजे आयडियल साईज साधारण 250 ग्रॅमच्या आसपासचा माल असावा असं सर मगाशी मला त्या ठिकाणी सांगत होते. अर्थात ती पण डिटेल मी सरांकडून घेणार आहे. पण हे सगळं करत असताना आत्ता मला सांगा की अलीकडच्या काळामध्ये डाळिंबामध्ये शेतकरी चांगली मेहनत करून माल आणतोय, सगळं होतंय, दर पण त्याला मिळायला लागला आहे, पण शेतकऱ्याची झाडं टिकत नाही. ती मर रोगाचा किंवा बाकीचे जे पिनहोल बोरर वगैरे सगळ्या बाकीच्या गोष्टी त्याचा अटॅक खूप होतोय. बागेमध्ये 850 झाडापैकी एक सुद्धा झाड त्या ठिकाणी गेलेलं दिसत नाही. त्यासाठी विशेष काय केले? पहिल्यांदा आम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही झाडाला पेस्टिंग करून घेतली आणि प्रत्येक 20 दिवसाला आम्ही फायटर 47 शूटआउटचा स्प्रे खोडावर घेत आहोत. ठरले सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही स्प्रे घेत जातो. त्यामुळे आम्हाला कुठेही आजपर्यंत कुठेही पिनोल बरोबर किंवा शूट बरोबर कुठेही आमच्या झाडाला एकही झाड आतापर्यंत तर गेलेलं नाही. ते पेस्टमध्ये काय करता? पेस्टमध्ये काव पेस्ट, त्यामध्ये क्लोरोफॉस्फर, शूटआउट
बरं. आणि फायटर 47 मिक्स करून आम्ही कावत ते मिक्स करून खोडाला लावलं होतं. त्यामुळं आम्हाला अजिबात पिनोल बोरोचा किंवा शूटआउटचा अजिबात कुठेही प्रादुर्भाव झालेला नाही. खरं तर आता किती माल निघेल वाटते असं, कारण शेवटी हे सगळं उत्पन्नाच्या जोरावरच हे मागे अर्थकारण अप्लाय कारण आपला प्रपंच ह्याच्यावर आहे. किती माल निघेल असं वाटतो पहिल्या वर्षी, आणि काय बाजारात सध्या दर चालू आहे? विचार करता का कधी बसून घरी की नाही, बाबा बागेत बसलो एवढा माल निघेल, असे पैसे होतील, काय विचार करता? नाही, माल तर चांगला आला आहे. भाव बी सध्या योग्य आहे. हं. आता मालाची अपेक्षा म्हणजे पहिल्या वर्षी असल्यामुळे आम्हाला अंदाज गावत नाही किती माल निघेल. हं. तरी 10-12 टनापर्यंत निघेल अशी अपेक्षा आहे. बरं, आता पुढं काय होतं दर काय चालू आहे सध्या? सध्या 150च्या आसपास रेट चालू आहे. बरं, आता ह्याला यायला किती दिवस टाईम आहे अजून बाग? याला वाटतं 20 एक दिवस लागेल. बरं, मग त्यावेळेला दर राहतील का कमी होतात का वाढतात ह्यापेक्षा? दर वाढतील बहुतेक माझ्या अंदाजाने. वाढतील. हां. एक 150 रुपयाने जरी मिळालं तर तरी पैसे चांगला होतील. पैसा हो किती समाधान. खर्च झाला आतापर्यंत ह्या बागाला तुमचा आतापर्यंत 3-1 लाख रुपये गेले असतील लागवडीपासून? लागवडीपासून. म्हणजे लागवडीची मेहनत कमी खर्चात- ठिबक आणि ठिबक सहित सगळं? नाही, ड्रिप आलं काय त्यातून बरं, हं. म्हणजे रोपांना वगैरे? रोपांनापासून. बरं, कुठली जात आहे? ही आरक्ता भगवा अरक्ता भगवा हा. खरं तर आबाई सोबत आपण बोलतोयच, परंतु त्यांच्यासोबत सगळ्यात जास्त डिटेलवर आपण बोललो नाही, पळतं बोललो. याचं कारण यातल्या ज्या काही वेगवेगळ्या पातळीवरच्या डिटेल आहेत त्या आपल्याला आबाई यांना ज्यांनी मार्गदर्शन केलं आहे ते भोसले साहेब आपल्याला त्या संदर्भातली माहिती देणार आहेत. भोसले साहेबांना व्हिडिओमध्ये बोलूया, आणि या प्रत्येक स्टेजला त्यांनी शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन केले आणि त्याच्या जोरावर हा प्लॉट उभा राहिला आहे या संदर्भातल्या चर्चा थेट भोसले सरांशी करूया. भोसले सर, या तुमचं महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे. खरं तर शेतकऱ्याशी बोललो, शेतकऱ्याकडून थोडीशी माहिती ओझरती जाणून घेतली, धावती जाणून घेतली, कारण टेक्निकल बाबी मला शेतकऱ्यापेक्षा जास्त तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे. कारण तुमच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आहे, तसे या भागातले अनेक प्लॉट तुमच्या मार्गदर्शनाखाली चालत आहेत. त्यामुळं तुमचं याबद्दलचं म्हणणं, तुमच्या कमेंट, तुमचं ट्रीटमेंट आमच्या शेतकऱ्यांना माहिती होणं जास्त गरजेचं आहे. खरं तर आत्ता तुम्ही मगाशी मला बागेत फिरताना सांगत होता की एक्सपोर्टिंग क्वालिटीचा माल आहे. मुळात तिथूनच सुरुवात करूया आणि मग मागं नियोजनाकडे जाऊया. हा एक्सपोर्टिंग क्वालिटीचा माल आहे हे ओळखू कसं येतं, आणि त्यासाठी विशेष काय प्रयत्न केलेत का? प्रथम नमस्कार तुम्हाला. माझं नाव बलराज भोसले, कृषीवदन फर्म सोल्युशन बलराज भोसले, BT भोसले ॲग्रो कन्सल्टन्सीमार्फत नाशिक, नगर, नारायणगाव, सोलापूर 4-5 जिल्ह्यामध्ये माझं काम चालतं आहे कन्सल्टन्सीचं. बरं. तर सर्वसाधारण कसं असते की आमची काम करण्याची पद्धत अशी आहे की आता ह्यांचा जो प्लॉट आहे, हा प्लॉट जो तुम्ही आता बघताय सगळा पूर्ण प्लॉट फिरून बघितला तुम्ही, हो. जवळजवळ 850 झाडांची संख्या इथं. तर आमचं व्हिजिट टू रिकमेंडेशन पद्धतीने काम चालतं. बरं. म्हणजे प्रत्यक्षात आम्ही प्लॉटला 13-14 दिवसांनी व्हिजिट देऊन मग पुढचं रिकमेंडेशन करत असतो. बरं. त्यामुळे ह्याच्या अगोदर बी तुम्ही आमचे काय प्लॉट बघितलेले आहेत, व्हिडिओ काढलेले आहेत, पण प्लॉटमध्ये सेम म्हणजे प्लॉटची क्वालिटी होते, सेम फुगवण म्हणा किंवा फळांची संख्या ही सगळी मेंटेन होते. ह्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की व्हिजिट टू रिकमेंडेशन पद्धत अप्लाय करतो आम्ही. बरं, दुसरा विषय असा आहे सगळ्यात महत्त्वाचा. आता हा जो माल आहे, हा एक्सपोर्ट क्वालिटीचा माल. म्हणजे कसं की बा एक्सपोर्टला जी लागणारी साईज आहे सर्वसाधारण 250 ते 300 ग्राम प्लसपर्यंत चालते. म्हणजे ॲज ए कसं ओव्हर साईजचा जो माल असतो, उदाहरणार्थ सुपर भगवा नावाची एक व्हरायटी आहे, त्याचे त्या फळांवरचं जो वरचं कवच आहे म्हणजे कातडं आहे ते मऊ असतं, ते एक्स्ट्रा साईज होते, परंतु ते एक्सपोर्टला चालत नाही. आता ही भगवा जी आहे ह्याची साईज एकदम म्हणजे 250-300 ग्राम प्लसपर्यंत येते, असा माल सगळा एक्सपोर्टला चालतो, ह्याला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि एकसारखी क्वालिटी असल्यामुळं हा एक्सपोर्टला कधी कुठलेही एक्सपोर्टर असले, आता माझे बऱ्याच जणांबरोबर चर्चा असते, कायम रेग्युलर असतो मी, एक्सपोर्टरच्या टचमध्ये असतो, तर सगळे एक्सेप्ट करतात, काय अडचण नाही त्याला. असं माल बाग धरतानाच आपल्याला ह्याला एक्सपोर्टिंगपर्यंत पोहोचवायचा हा मानस असतो का? माल चांगले आले की चल रेगडे आता ह्याला एक्सपोर्टच करूया, इतकी चांगली आले असं गणित असतं काय? कशी सुरू? नाही, विषय कसा असतो की ज्यावेळा आपण एखादा प्लॉट समजा त्याची छाटणी करतो, ॲज ए किंवा द्राक्षे असो किंवा डाळिंब असो किंवा केळी पपई असू द्या, आपण सुरुवातीला ज्यावेळा आपण प्लॉटचं त्या छाटणी करतो त्यावेळेस आपण ते प्लॅनिंग करायचं असतं की बा एक्सपोर्टला आपण ठेवायचा की लोकलला ठेवायचा. ते त्यावेळेला ठरवल्यानंतर मग आपण त्या दिशेने वाटचाल केल्यानंतर आपला प्लॉट आपण एक्सपोर्टमध्ये सक्सेस होतो. त्याचं कारण असं आहे की जर आपण प्लॉट लोकलच्या हिशोबानेच करत असेल तर मग त्यामध्ये काय औषध असे आहेत ते एक्सपोर्टला चालत नाही आहेत, ते औषध आपल्याला मारता येणार नाही आहे. काही औषध असे की जे मारल्यानंतर एक्सपोर्टचे सॅम्पल बॅन होऊन जातात, ते मारता येणार नाही आपल्याला. आणि दुसरा विषय सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटी तयार करण्यासाठी आपल्याला त्या झाडावरती मालाचं लिमिटेशन लागते. आपल्याला आपल्या मनाप्रमाणे माल आपण ठेवून ते माल एक्सपोर्ट होऊ शकत नाही. पूर्ण आलेली सगळी सेटिंग जर आपण पकडली तर तो मालाची साईज व्यवस्थित बनणार नाही, मग ती क्वालिटी बनणार नाही, मग आपण ॲटोमॅटिक एक्सपोर्टमधून बाहेर पडतो. लक्षात आलं का? तर त्यासाठी आपण पहिला नियोजन व्यवस्थित करूनच मग एक्सपोर्टला प्लॉट पकडला जातो. अगदी बरोबर. ज्या शेतकऱ्याला झाडाचं मुळी, झाडाची पानं आणि झाडाचे अन्नद्रव्य समजतात तो सक्सेस आहे.
अन्यथा ज्या शेतकऱ्याला हे समजत नाही तो फक्त बुरशीनाशकं कीटकनाशकं PGR असं फवारत असतो, तो सक्सेस नाही होत. आता तुम्ही तर बघता ह्या एरियामध्ये 2 पावलावरचे प्लॉट कसे आहेत आणि हा प्लॉट कसा आहे. अगदी शेजापाजारी सगळे खराब झालेले प्लॉट असताना सुद्धा हा प्लॉट 1 नंबर आहे. त्याचं कारण असं असते, आपण जे मार्गदर्शन करतोय त्याला शेतकऱ्यांनी तंतोतंत फॉलो केलेलं असते. बरोबर. माझं काम सल्ला देणे, हम्म. मग वर्किंग करणं शेतकऱ्यांचं काम आहे. 100%. आता हे अभय सराटे असे शेतकरी पक्के जिद्दीने शेती करतात. त्यामुळं ह्यांचा प्लॉट एकदम सक्सेस होणार होता. त्यावेळेलाही मला माहीत होतं. ज्यावेळेला मी 18 महिन्याच्या ऐवजी 14 महिन्यात प्लॉट पकडला, ह्या 14-15 महिन्यात पकडलेला प्लॉट आहे. म्हणजे ह्यांचं प्लांटेशन केल्यापासून माझ्याकडे हा प्लॉट आलेला आहे. बरोबर. सुरुवातीला मी त्यांचं माती परीक्षण पाठवलं. माती परीक्षण रिपोर्ट आल्यानंतर तिथून मी सगळी ट्रीटमेंट चालू केली. त्यावेळेला तिने रोपं आणून लावली होती, छोटी छोटी अवस्था होती. तर ती सगळं कव्हर करून आता ह्या परिस्थितीमध्ये प्लॉट आहे. प्लॉटमध्ये तुम्ही पूर्ण फिरला तर शूट होल बरोबर पिन होल बरोबरच एक झाड दिसणार नाही, मरीचं झाड एक सुद्धा दिसणार नाही, कुठं तेल्या दिसणार नाही तुम्हाला. त्याचं कारण काय की वेळोवेळी त्यांनी आपले रिकमेंडेशन फॉलो केले. अगदी अगदी. आणि खरं तर सांगितलेलं शेतकऱ्यांना चांगलं केलं की रिझल्ट हा 100% येतो. आणि आता मला थोडंसं ह्याच्यामध्ये टेक्निकली आता पुढं जायचं आहे की आपण सांगितलं की मानसिकता सुरुवातीपासून एक्सपोर्टिंगची केली की थोडीशी मदत होते. तुमचं त्यांचं रिलेशन, कामाची पद्धत तुम्ही हे सगळं सांगितलं. बागामध्ये कुठेही तेल्याचा अटॅक नाही, पहिल्या वर्षीची बाग आहे, कवळी बाग असून पण लवकर धरून पण पिन होल बरोबर शूट होल बरोबर असं कुठल्याही पद्धतीचा अटॅक त्या ठिकाणी बागामध्ये नाही. आत्ता बाग अतिशय चांगले आले. पण हे सगळं सांगत असताना त्यांनी मला मगाशी हे सांगितलं की बाग सेटिंग पिरियडमध्ये होते त्यावेळेला हंगाम बराच वाईट होता. आणि त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण ज्याला वादळात देवा लावणं म्हणतो तशा पद्धतीचं काम केले. त्यावेळची ट्रीटमेंट फार महत्त्वाची होती. ती कशी होती किंवा काय सांगितली होती? आता हे बघा, सर्वसाधारण ज्यावेळेला आम्ही हे प्लॉट पकडायची डेट कन्फर्म केली त्यावेळेला पहिल्यांदा बाग सुरुवातीला आम्ही स्वच्छ करून घेतोय, स्वच्छ क्लिअर करून घेतली. आणि मग बाग पकडायची अवस्था जी असते त्या पिरियडमध्ये झाडाची परिस्थिती बघितली जाते की बा खोड कसं बनलं आहे काय, हे सगळ्या गोष्टी करून. आणि जो मधला रेस्टिंगचा पिरियड आहे, म्हणजे जो प्लांटेशन नंतर जो डेव्हलपमेंट झाल्यानंतर 12 महिन्यापासून ते 17 महिन्यापर्यंतचा जो मधला पिरियड आहे, त्या पिरियडमध्ये आम्ही बरोबर 17व्या महिने आम्ही बाग पकडणार हे आम्ही पहिलाच कन्फर्म केलं होतं. आणि त्यानंतर त्याला बाग कटिंग केल्यानंतर फिमेल फ्लावर निघावी, मादी फुलकळी जास्त निघावी, ह्यासाठी आम्ही त्या रेस्टिंग पिरियडमध्ये त्याला काडीची पक्वतेकडे लक्ष जास्त दिलं. म्हणजे केन मॅच्युरिटी जी असते त्याच्याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं. गर्भा सुपर नावाचं जे प्रोट आहे, जे फिमेल फ्लावर मादी फुलकळीसाठी काम करते, द्राक्षेमध्ये काडीमध्ये घड निर्मितीसाठी काम करते, नॅचरल प्रेगायझंट आहे त्यामध्ये. तर ते जे प्रोडक्ट आहे गर्भा सुपर, त्याचे जवळजवळ आम्ही 4 ते 5 स्प्रे मारले. एक पहिला स्प्रे 05234 बरोबर, दुसरा नॅचरल DAP डायरेक्ट अवेलेबल फॉस्फरस बरोबर. झाडामध्ये फॉस्फरसची लेवल कशी वाढेल आणि मॅच्युरिटीसाठी पोटॅशियम कसं जाईल, ह्या गोष्टी आम्ही वेळोवेळी त्याला प्रोव्हाइड म्हणजे फवारण्या करून त्याला पक्वता आणून मग आम्ही कटिंगचं प्लॅन केलं. मग काडी एकदा पक्व झाली हे आम्हाला ज्ञात झाल्यानंतर आम्ही मग त्याची छाटणीची डेट फिक्स केली आणि मग प्लॉट छाटला. पण प्लॉट छाटल्यानंतर सर्वसाधारण त्याला जे पानगळीचे औषध आहे ते मारून दिले आम्ही. पानगळ झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेला पहिल्यांदा त्याचा ताण मोडला आणि ताण मोडल्यानंतर वन टाईम एक सुरुवातीचा पहिला ताण मोडायच्या अगोदर आमचा एक डोस असतो, तो आम्ही म्हणजे भूधन बोन म्हणजे ऑर्गॅनिक बोन मॅन्युअर आहे ती, शिवाय इल्ड ग्रो म्हणजे सेंद्रिय मासळी खत, ऑर्गॅनिक फिश मॅन्युअर प्लस वर्मी फूड ॲड केले त्यामध्ये, गांडुळांचं खाद्य. त्यामुळे त्याचे रिझल्ट असे भेटतात आम्हाला की आमच्या प्रत्येक प्लॉटला ती यूज केलं आहे. मागे तुम्ही प्लॉट बघितले आमचे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला भेसळ जो असतो, आता ह्या प्लॉटला कमीत कमी 2 वेळा डोस टाकलेले आहेत. एकदा म्हणजे प्लॉट तानावर ठेवला त्यावेळेला डोस टाकून, पहिला ताण मोडायच्या अगोदर डोस टाकून मग आपण त्याची हे करतोय, ताण मोडतोय. पहिला डोस टाकून घेतो, मातीचा भुजाटा देतो, मगच भरपूर पाणी सोडून ताण मोडतो, तो पहिला डोस. आणि नंतर ज्यावेळेस पूर्ण सेटिंग झाली त्यावेळेला एक सेकंड डोस असतो, भूधन बोन इल्ड ग्रो आणि व्हर्मी कंपोस्ट असं मिक्स करून देतो. ह्या प्लॉटला केमिकल फर्टिलायझर म्हणजे एक 10% पकडा, जे की केमिकल फर्टिलायझर डोस टाकलाय. नाहीतर केमिकल फर्टिलायझरचे डोस आम्ही जास्त वापरत नाही. हे सगळं म्हणत असताना तुम्ही मगाशी केमिकलच्या बाकीच्या गोष्टींचा वापर आम्ही कमी करतो असं म्हणलं. आणि ऑर्गॅनिक तुमचं जे आहे, तुम्ही मगाधनं 2-3 नावं सांगताय, जे कत्तलखान्यामधल्या मटेरियलचं, त्या हाडांचं हे असेल किंवा मासळींचं हे असेल किंवा गांडुळाच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी असतील. खरं तर अशा पद्धतीची जी औषधं आहेत जी तुम्ही मगापासून त्याची नावं सांगताय, जी फार महत्त्वाची आहेत शेतकऱ्यासाठी, ती शेतकऱ्यांनी प्रामुख्यानं वापरल्यानंतर शेतकऱ्याचा काय फायदा होईल आणि ती आपल्याला आजूबाजूला जर शेतकऱ्याला उपलब्ध करायची असतील तर ती कुठं मिळतील, ह्या दोन्ही गोष्टी सांगा. आता हे बघा, माझ्या रिकमेंडेशनची औषध, आता हा कामती म्हणजे मोहोळ तालुका आहे. या कामती गावामध्ये तुषार ॲग्रो म्हणून आहे, सर्जेराव भोसले त्यांचे प्रोपायटर आहेत, त्यांच्याकडे मिळते. बाकी प्रेरणा बीज भंडार पंढरपूरला सगळे औषधं उपलब्ध आहेत. प्रेरणा बीज भंडारमध्ये तिथं सगळे औषधं मिळतात. शिवाय मग शेती उद्योग भंडार टेंभुर्णी,
बंटी शेठ ढोका म्हणून आहेत, त्यांच्याकडे सगळे औषधे मिळतात. हम्म. बाकी कट्टे ॲग्रो एजन्सीज मंगळवेढा, त्यांच्याकडे सगळे औषधे मिळतात. म्हणजे आपल्या रिकमेंडेशनचे सगळे औषधं जिथं जिथं उपलब्ध आहे त्या ठिकाणी आपलं वर्किंग चालू आहे तिथं उपलब्ध आहेत. बरं. शेतकऱ्यांना मिळणार नाही अशा औषध जास्त रिकमेंडेशन करत नाही. फक्त स्टेजनुसार जे लागतात ते गरजेनुसार आम्ही रिकमेंडेशन करतो. आणि आमचा रेशिओ कसा आहे, केमिकल सर्वसाधारण 40% बरं. आणि ऑर्गॅनिक आणि सर्वसाधारण त्यामध्ये 60%चा रेशिओ मेंटेन केला जातो. बरं. सेंद्रिय ह्याचा ऑर्गॅनिक सेंद्रियवरती 60% काम करतो आम्ही बरं. आणि केमिकलमध्ये 40%. तरीसुद्धा आम्हाला एकदम गुड इफेक्ट आहेत. बरं. खरं तर आता पुन्हा डाळिंबाकडे येऊ महागारी तुमच्या ह्या सगळ्या औषधांच्या पासून. बरोबर. डाळिंबामध्ये आता 2 प्रश्न विचारायचे जे शेवटचे प्रश्न आहेत. साईज क्वालिटी किती ग्रॅम आणि ते वाढायचं त्यासाठी काय करायचं हा सेकंड प्रश्न. त्याच्या अलीकडचा प्रश्न आहे की हे सगळं कधी होईल, तर झाडं वाचल्यावर होईल. ती झाडं वाचण्यासाठीचं नियोजन कसं घालता, मग ती वेगवेगळ्या गोष्टीनं जेव्हा जातात. म्हणजे आपण तेल्यासोबत कुजव्यासोबत फाईट केली ती, पण आपल्याला जे बरोबर. मगाशी सांगितलं तुम्ही पिन होल बोरर, शूट होल बोरर किंवा बाकीच्या बरोबर. गोष्टी, त्यांनी झाडच आउट व्हायला लागले. त्यामुळे शेतकरी जास्त घाबरायला लागला किंवा नव्या लागवडी करताना पण त्या मनामध्ये ही भीती आहे की साला त्याचं काय आपल्याला उत्पन्न घेता येतं का नाही, आणि ज्या जुन्या आहेत त्याला भ्या की खालनं कुठनं वळबिळ लागते का काय जातं का काय कोणास ठाऊक. ही झाड कसं टिकवायचं हे आधी सांगा, मग नंतर पुढे. हे बघा, आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे झाडाचा. तुम्ही म्हटला तो योग्य प्रश्न आहे तुमचा. सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता डाळिंब उत्पादन, डाळिंब बाग आणि द्राक्ष बाग हे सगळे जे गोष्टी आहे हे टेक्निकली झालेत. बरोबर. आणि अत्यंत महत्त्वाचं योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. बरोबर. डाळिंबची जी बाग आहे त्यामध्ये कधीच मी आज 20 वर्ष ह्या क्षेत्रातला मला अनुभव आहे, तर कधीच मी असं बघितलं नाही की वन टाईम सगळ्यांची बाग गेली बा, बरोबर. वन टाईम एक खटी बाग जाते. बरोबर. कसं असतंय, ज्या वेळा बागेमध्ये एका दुसरं रोप जात असते तर त्यावेळेला सगळ्या रोपांना ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. अगदी. तुम्ही फक्त जाणारे एक रोप आहे तेवढ्या ट्रीटमेंट करा आणि बाकी दुसरे ते सोडले तर बाकी नंतर चालू होतात ते. आता तुम्ही इथं बघता, इथं आल्यापासून ती आजूबाजूला बाग आहेत, त्यांचे किती नुकसान आहेत, किती हे बघताय तुम्ही. बरोबर. तरी पण ह्या बागेत पूर्ण बाग बघितलं तर तुम्हाला कुठं दिसणार नाही, अगदी. मर दिसणार नाही. त्याचं कारण असं की आता हे अभय भाऊ हे शेतकरी आहे माझे, तर तुम्हाला सांगायचं प्रत्येक 20 ते 25 दिवसाला हे बाकी त्यांच्या पर्सनल जीवनातल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी सोडतील, परंतु RDS, केटाजिन आणि हिंगचं ड्रिंचिंग कधी सोडणार नाहीत. बरं. प्रत्येक 25 दिवसाला 400 झाडाला सर्वसाधारण 250 ग्राम हिंग, 1 किलो RDS आणि 250 मिली केटाजिनचं ड्रिंचिंग त्यांचं कायम असते. बरं. आता ते आपणच सगळ्यांना रिकमेंडेशन करतो, पण त्याचे रिझल्ट असे आहे की कंटिन्यू झाड ट्रेसमुक्त राहतं. बरं. खालची जी मुळं आहेत त्या मुळावरती निमॅटोडचं प्रमाण खूप कमी राहतं, कारण जेवढा जास्त निमॅटोड तेवढा झाडाला जास्त बॅड इफेक्ट होतो. बरं. बरं. झाड जास्त आजारी पडतं, म्हणजे जास्त रोग येतात त्यावरती, सगळ्या अडचणी आहेत. बरं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडातला जो नायट्रोजन आहे, नत्र, तो नायट्रोजन डायजेस्ट झाला पाहिजे, बरं. म्हणजे पचला पाहिजे झाडामध्ये. बरं. लोकांचं नायट्रोजन पचवण्याकडे काही लक्ष नसते, त्यामुळं न पचलेला जो नायट्रोजन आहे तो नायट्रोजन झाडामध्ये अपायकारक रस बनून राहतो. बरं. आणि तो जो रस म्हणजे तो नुसता झाडात बनून राहतोय, परंतु ह्या रस शोषक किडी जे आहे, थ्रिप्स आहे, जासेड आहे, ग्रीन ऑफर आहे, हे जे त्यांचं खाद्य असते तो बनलेला रस, अपायकारक रस, न पचलेलं नायट्रोजन, बरं. बरं. ते खाण्यासाठी ते अटॅक करतात बरं. आणि मग पूर्ण प्लॉटची क्वालिटी खराब होऊन जाते. मग ते फक्त ते रस शोषक किडी रस शोषून आपलं खाऊन निघून जात नाहीत, मग फळाला चावा घेतील, फळावरती फिरतील, फळ स्क्रॅच होईल, अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात यामध्ये. इन्फेक्शन हां, त्यामुळं नायट्रोजन डायजेस्ट करण्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. तसं न्यूट्रीफोर्स नावाचं प्रोडक्ट आम्ही कंटिन्यू स्प्रे घेत असतो. बरं. ते अवेलेबल फॉर्ममधलं ऑक्सिजन बेस्ड लिक्विड कॉम्बी आहे बरं. न्यूट्रीफोर्स, आणि ते मॉलिब्डेनमचं प्रमाण मेंटेन केलं आहे. त्यामुळं कसं आहे, ते स्प्रे केल्यानंतर झाडातला नायट्रोजन डायजेस्ट होतो, बरं. पचन होते, कारण नायट्रोजन मॉलिब्डेनम हे दोन्ही फ्रेंडली न्यूट्रिशन आहेत, बरं. दोघे एकमेकाला सोबत काम करतात. तर जेव्हा मॉलिब्डेनमची गरज भागते आणि ऑक्सिजनची गरज भागते तेव्हा झाड ऑटोमॅटिक आपल्यातला नायट्रोजन डायजेस्ट करून काळोखी होईल. ह्या प्लॉटमध्ये कुठे तुम्हाला दिसले का पिवळं झाड बिड काय? काहीच नाही, काळी भूर आहे. कारण ते व्यवस्थित आपण त्या पद्धतीने नियोजन केलं असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, हे बघा, डाळिंबाची बाग वन टाईम कधीच नुकसान होत नसते तिचं, पण लोक ना वर्किंग करत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, जो शेतकरी आहे त्यांनी प्रामुख्याने न्यूट्रिशनकडे, अन्नद्रव्याकडे लक्ष दिलं पाहिजे, झाडाशी बोलायला शिकलं पाहिजे, मुळं बघितली, मुळांकडे लक्ष दिलं पाहिजे, झाडाच्या पानाकडे लक्ष दिलं पाहिजे. मग माझा 20 वर्षाचा अनुभव आहे, दारातलं जनावर आणि शेतातलं झाड कधी फसवत नसते, पण आपण त्याच्या ज्या डिमांड आहे त्या पूर्ण करत नाही. खरं तर केमिकल शेतीनं 2 गोष्टी केल्या त्या, म्हणजे शेतकऱ्याला निराश तर केलंय, बरोबर आहे, शेतकऱ्याला किसा बी कापलाय आणि जमिनीचं मोठं नुकसान केलंय, जे नुकसान पुढच्या व्हायला पिढ्यांसाठी आपल्या ठेवा होता. कारण ही जमीन काय आपण जन्मता घेऊन आलो नव्हतो, आपल्या बरोबर आहे. बापदाद्यानं आपल्याला दिली होती. बरोबर आहे. आपली जबाबदारी होती की आपल्या लेकराबाळांना, त्यांच्या पुढच्या लेकराबाळांना देण्यासाठी ती सुपूर्द जशी आहे
तशी करायची होती. त्यामुळे तुम्ही जे ऑर्गॅनिककडे चला म्हणताय तो त्यातला सल्ला अतिशय महत्त्वाचा आहे. वेळोवेळी टेक्निकल माहिती शेतकऱ्यांना मिळाली, शेतकरी बी सगळे करणार आहेत, करण्याची तयारी असते, पण प्रॉपर माहिती न मिळाल्यामुळे आपल्या एरियामध्ये प्रॉब्लेम आहे. निश्चितपणे आणि तुमचं हे काम शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं काम असणार आहे. कारण आज शेतकऱ्याला साहेब नेमकी माहिती उपलब्ध होणं काय झालंय की ज्ञान असं भरपूर झालंय, पण त्यातलं माझं कुठलं किंवा माझ्या कामाला कुठलं किंवा माझ्या बागेला कुठलं लागू होणार. आणि यासाठी तुम्ही जे अगदी सुरुवातीपासून मगाशी म्हणाला किंवा मला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलेलं आठवते की एखादा प्लॉट माझ्याकडे आला की मी 2 गोष्टींची चौकशी करतो. एक त्याचं माती परीक्षण करून तिथं मला काय ट्रीटमेंट करायची हे बघतो, आणि दुसरं 10 मिनिटं शेतकऱ्यासोबत मिटिंग करून मी सांगितलेल्या गोष्टी शेतकरी करेल का याचा विचार करतो आणि मगच प्लॉट ताब्यात घेतो. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. एकदा का माती परीक्षण चांगल्या पद्धतीनं झालं आणि आपल्या मातीला काय लागतंय, याच्यामध्ये काय कमी आणि काय जास्त आहे याचा एकदा कॅल्क्युलेटेड अभ्यास झाला की मग तिथलं ट्रीटमेंट त्या ठिकाणी निश्चितपणाने करता येतं. आणि या सगळ्याच्यामध्ये जे साहेब म्हणतात ते फार महत्त्वाचं आहे की केमिकलनं आपलं बरंच मोठं नुकसान केले. आता आपण ऑर्गॅनिककडे जाण्याची गरज आहे, आणि त्या ऑर्गॅनिककडे जात असताना मग ऑर्गॅनिकच्या नादानं शेतकऱ्याचं कुठे नुकसान होणार नाही याची देखील काळजी घेऊन मग त्यांनी त्या पद्धतीने ज्या पद्धतीचे प्रोडक्ट तयार केलेत आणि ती प्रोडक्ट शेतकऱ्याला सुचवत आहेत, आणि ती अगदी सहज इकडं आपल्या आसपास कुठं आपल्या पंढरपूरच्या प्रेरणा बीज भंडारसारखं दुकान असेल तिथं उपलब्ध होणार असतील तर शेतकऱ्याला अगदी हाकेच्या अंतरावरती उपलब्ध होणार आहेत. आणि त्यासोबत शेतकऱ्याचा फायदा हे की त्याचे पैसे वाचणार आहेत आणि त्याची जमीन वाचणार आहे, जी पैशापेक्षा देखील जास्त महत्त्वाची आहे. कारण पैसे एखाद्या वर्षी कमी मिळाले तर पुढच्या वर्षी जास्त मिळावू, परंतु एकदा जमीन डॅमेज झाली की पुन्हा त्या ठिकाणी जमीन सुधारणार नाही. अभय भाऊनी आपल्या शेतामध्ये 2 एकरामध्ये 850 झाडात अतिशय चांगल्या पद्धतीची मेहनत केली आहे. त्याला भोसले साहेबांचं चांगलं सहकार्य लाभलं आहे, आणि याच्यामधून आता जवळपास तुम्ही माझ्या हातात बघताय की हा बराच डाळिंब तोडून अभय भाऊंच्या हातामध्ये काही डाळिंब आहे ती, भोसले सरांच्या हातात डाळिंब आहे ती, ही अतिशय क्वालिटीचा एक्सपोर्ट साईजचा, एक्सपोर्ट त्वचेचा, त्याच्यावर कुठंही अजिबात डाग कशाचं नसलेलं अतिशय दर्जेदार गुणवत्तेचं, उद्या बाजारात गेलं तर सोनं आहे, वाजवून घ्या, खणखणीत नाणं आहे, अशा पद्धतीचा माल त्या ठिकाणी या बागेमध्ये अभय भाऊनी आणि भोसले सरांनी एकमेकांच्या सहकार्याने त्या ठिकाणी तयार केला आहे. या पद्धतीची बाग जर आणायची असेल तर या व्हिडिओमध्ये आम्ही भोसले साहेबांचा नंबर देणार आहोत. भोसले साहेबांशी संपर्क साधा, त्यांना तुमची बाग ज्या स्टेजमध्ये आहे त्या स्टेजमधली माहिती घ्या, त्यांना प्रत्यक्षात बागेमध्ये बोलवा, त्यांच्याशी चर्चा करा, आणि तुमची राबायची तयारी असेल तर भोसले सरांची सांगायची तयारी आहेच. दोघांच्या एकमेकांच्या साथीनं हे डाळिंबाचं पीक आपण वाचवूया, डाळिंबाची शेती वाचूया, आणि व्यवसायाच्या पलीकडे जाऊन ही शेतीमाती आमचं दैवत आहे, ते दैवत टिकलं पाहिजे. त्याच्या ज्यावर आपला प्रपंच, आपल्या लेकराबाळांचं भविष्य अवलंबून असणार आहे, त्याचा विचार करूया. यासाठी एकमेकांची साथ, सोबत तुमची मेहनत, भोसले साहेबांचं निवेदन तुम्हाला गरजेचं आहे. त्या निवेदनातून येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक डाळिंबाचा शेतकरी आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीनं ताकदीचं उत्पन्न घेऊ शकतो. अभयराज, तुमचं खूप खूप अभिनंदन. कारण भोसले सर म्हणाले तसं मी काय गाडीवर येऊन जादूची छडी फिरवत नाही, इथं तुमची मेहनत आहे, तुमचं कष्ट आहे, तुम्ही रात्रंदिवस एक करताय. आणि डाळिंबाची शेती ही आता द्राक्षीच्या पातळीला आले, त्याच्यामध्ये प्रचंड टेक्निकली खर्च, टेक्निकली मेहनत, टेक्निकली निवेदन करायची गरज आहे. त्या वेळेला त्या गोष्टी केल्या, आणि भूक लागल तिथं दिलं की शेतामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पन्न निघते. तेच काम तुम्ही त्या ठिकाणी करत आलाय. तुमच्या कामाला अजून यश मिळो, शुभेच्छा. पहिल्या वर्षीची बाग इतक्या ताकदीची आले, जी पिरियडच्या अगोदर धरून सुद्धा चांगले आले. पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा निश्चितपणाने चांगलं उत्पन्न येणार आहे. तुमच्या सुदैवानं बाजारामध्ये दर देखील अतिशय चांगला आहे. 10-10.5 टन माल निघेल म्हणला, 150 रुपये जरी राहिले तरी चांगल्या पद्धतीची तुम्हाला खर्च जाऊन 10-12 लाख रुपये त्या ठिकाणी तुमच्या हाती राहणार आहेत. हे काय असेच आले नाहीत, त्यासाठी तुम्ही रात्र जागून काढले असणार आहेत. पुन्हा एकदा तुमच्या मेहनतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला चांगला दर मिळो, चांगला भाव मिळो, आणि तुमचे खूप आभार की शेतकऱ्याला योग्य पद्धतीची माहिती जाऊन अशा पद्धतीने शेतकऱ्याला त्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेता येते. कॅमेरामन संकेत गरडसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा, कामती.